मुंबईसह राज्यभरात थंडीचा जोर आता पुन्हा एकदा वाढलेला पाहायला मिळतोय। मुंबई पुण्यासह अनेक शहरांमध्ये आता हुडहुडी जाणवते। पहाटेच्या सुमारास कोकणातही अधिक गारवा जाणवत आहे। डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी हिवाळ्याची खरी चाहूल आता जाणवू लागली। गेल्या काही दिवसांपासून कोकण पट्टीमध्ये थंडीच्या वातावरणात अचानक उष्णतेची हलकी लाट जाणवत होती, पण आता ती स्थिती बदलू लागली आहे। पहाटेच्या सुमारास कोकणात गारवा अधिक जाणवत आहे आणि किनारी भागात सुद्धा सकाळचे तापमान खाली घसरू लागले आहे। याचाच परिणाम आता मुंबई महानगर आणि उपनगरातही जाणवतोय। गेल्या आठवड्यापेक्षा आज अधिक थंड हवेसह दिवसाची सुरुवात होते आहे। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत जोडलेत। भूषण, आपण पाहतोय आता या ठिकाणी पुन्हा एकदा गारवा जाणवतोय। आज सकाळपासूनच थंडीची चाहूल इथे मुंबईमध्ये पाहायला मिळते। नक्कीच नीलम, एकंदर नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुंबईमध्ये मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण वाढलं होतं। थंडीमुळे संपूर्ण जो पारा होता तो आपल्याला घसरलेला पाहायला मिळाला। मात्र त्यानंतर काहीसं दक्षिण आफ्रिकेमध्ये एका देशामध्ये ज्वालामुखीचा विस्फोट झाल्यानंतर कुठेतरी जो थंडी होती भारतामध्ये ती आपल्याला कमी झाली पाहायला मिळाली। खास करून कोकण किनारपट्टी किंवा मुंबईमध्ये थंडीचा जो पारा होता तो पुन्हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे या कुठेतरी गोष्टीमुळे थंडी कमी झाली होती। मात्र नोव्हेंबर सरता कमी झाली थंडी पुन्हा एकदा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला आपल्याला वाढलेली पाहायला मिळत आहे। आज मुंबईमध्ये कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला खास थंडी आपल्याला पुन्हा वाढलेली पाहायला मिळत आहे। एकंदर या येत्या काळामध्ये साधारण 2 ते 3 दिवसांमध्ये पुन्हा एकदा 15 किंवा 16 डिग्रीपर्यंत थंडीचं तापमान जे आहे ते आपल्याला घसरलं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे येत्या काळात थंडी पुन्हा वाढणार आहे। त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे। एकंदर डिसेंबर महिन्यामध्ये थंडी वाढलेली आहे। एकंदर गुलाबी थंडीचा सध्या आनंद अनेक नागरिक घेताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे थंडीचा हा चढता उतरता पारा हा अनेकांसाठी काहीसा आल्हाददायक सुद्धा मानला जात आहे। नीलम जी नक्कीच। भूषण, तुम्ही आमच्या सोबत असेच जोडलेले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।